वाडा पोलिसांची पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई समोर आली आहे। वाडा पोलिसांनी सापळा रचून 2 गांजा तस्करांना मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्याकडून 5 किलो 75 ग्रॅम गांजासह 3,35,075 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। फारुक नजीर शेख वय वर्षे 53, अविनाश दिलीप राजभोग वय वर्षे 27 हे दोघेही इगतपुरी तालुक्यातील अस्वली स्टेशन येथे राहणारे असून या दोघांवर वाडा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा येणार असल्याबाबतची माहिती गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना PSI मालकर यांना मिळाली होती आणि त्या अनुषंगाने पंच घेऊन पूर्वतयारी करून सापळा रचण्यात आला होता। या सापळ्यामध्ये एका संशयित कारसह हे वर्णन ज्याप्रमाणे मिळाले होते ती गाडी आल्यानंतर तात्काळ त्याला अडवून त्या वाहनाची सखोल तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला गांजा मिळून आलेला आहे। त्या इसमाला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडचा गांजा हस्तगत केलेला आहे। आता तो गांजा त्यांनी कोणत्या ठिकाणाहून आणला होता, कुठं देणार होता, त्याला सप्लायर कोण आहे, तो स्वतः काय करतो याच्याबाबत तपास चालू आहे। सध्या पोलीस कोठडीमध्ये आरोपी आहे, त्याचा तपास आमचं तपास पथक करत आहे।